चौरसाची बाजू 10% वाढविल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? बघा, आपण चौरसाची बाजू 100 मानू. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा वर्ग, म्हणजेच बाजू गुणिले बाजू. मग आता आपण चौरसाची बाजू 100 मानली आहे. मग 100 गुणिले 100 केले आपण, तर क्षेत्रफळ किती आलं? 10,000 क्षेत्रफळ आलं. तर आता आपल्याला काय सांगितलं की चौरसाची बाजू जर 10% वाढवली, 10% वाढवली. आता आपण 100 बाजू धरल्यामुळं टक्के म्हणजे 100. मग 100 बाजू आहे, तर ती बाजू किती झाली 10% वाढवल्यानंतर? 110. मग 110चा वर्ग 110 गुणिले 110. बघा, 110चा वर्ग होतो, आपल्याला 11चा वर्ग माहिती आहे 121, आणि हे 2 शून्य पुढे ठेवले, म्हणजे 12,100 हा 110चा वर्ग आला. म्हणजे चौरसाची बाजू 10% वाढवल्यानंतर आपलं क्षेत्रफळ किती आलं? 12,100. तर आपल्याला आता काढायचं आहे की 10% बाजू वाढवल्यानंतर क्षेत्रफळ किती वाढेल, किती टक्क्याने वाढेल. आता बघू आपण. बघा, (12,100 वजा 10,000) हे नवीन क्षेत्रफळामधून आपण जुनं क्षेत्रफळ वजा करूया. बघा, 12,100 मधून 10,000 गेले, 2,100 राहिले. मग आता बघा, 10,000ला 2,100 तर 100ला किती? बघा, अगदी सोपा प्रश्न आहे. आपण अगोदर बाजू 100 मानली आणि क्षेत्रफळ काढलं. परत आपल्याला बाजू 10% वाढवली, म्हणजे 110 केली बाजू, आणि क्षेत्रफळ काढलं. क्षेत्रफळ आलं 12,100. नवीन क्षेत्रफळामधून जुनं क्षेत्रफळ वजा केलं, किती आलं? 2,100. मग 10,000ला 2,100 न वाढलं क्षेत्रफळ, 10,000ला 2,100 न वाढलं तर 100ला किती न वाढलं? कारण आपल्याला किती टक्क्याने क्षेत्रफळ वाढलं हे काढायचं आहे. मग 10,000ला 2,100 ने वाढले तर 100ला कितीने वाढले हे काढायचं आहे. तिरकस गुणाकार करूया. 100 गुणिले 2,100 भागिले 10,000. आता बघा, 10,000 मधले 2 शून्य गेले आणि 2,100 मधले 2 शून्य गेले. राहिलेल्या 100 मधून 2 शून्य गेले आणि ह्या वरच्या 100 मधून 2 शून्य गेले. खाली राहिले 21. म्हणजे क्षेत्रफळ हे 21% वाढेल. म्हणजे चौरसाची बाजू जर 10% वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? 21% वाढेल. म्हणून पर्याय 3 हे उत्तर येते. दीप्तीला परीक्षेत 400 पैकी 280 गुण मिळाले तर दीप्तीला किती टक्के गुण मिळाले? बघा, अगदी सोपा प्रश्न आहे. दीप्तीला 400 पैकी 280 गुण मिळाले तर किती टक्के गुण मिळाले? म्हणजे आपल्याला तिला 100च्या प्रमाणात किती गुण मिळाले, 100 पैकी किती गुण मिळाले हे काढायचं आहे. तिरकस गुणाकार करूया. 100 गुणिले 280 भागिले 400. 400 मधले 2 शून्य गेले, 100 मधले 2 शून्य गेले. 4 ने 280ला भाग घालूया. 4 1 4, 4 7 28, शून्याचा भाग बसला. खाली राहिले 1 गुणिले 70, 70 1 70. म्हणजे दीप्तीला परीक्षेत 70% गुण मिळाले. म्हणून पर्याय 3 हे उत्तर येते.